का ज्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला त्याला मतदान करायला हवं। तुम्ही स्वतःला विचारा। 2 दिवसापूर्वी आपल्या देशाचे अतिशय यशस्वी आणि लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते। कुठे आले होते? धाराशिवला आले होते। कशाला आले होते? लोकसभेच्या प्रचारासाठी आले होते। कोणाच्या प्रचारासाठी आले होते? घड्याळाच्या अर्चनाच्या प्रचारासाठी आले होते। महायुतीच्या प्रचारासाठी आले होते। महायुती म्हणजे आपले 3 प्रमुख पक्ष आहेत। कमळ दिसतंय आणि उमेदवाराचं घड्याळ पण कुठे कुठे दिसतंय। मुद्दा हा आहे की महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढतोय। मुद्दा हा आहे की उमेदवार हा महायुतीचा आहे आणि मुद्दा हा आहे की घड्याळाला मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान। आणि गेले 10 वर्ष मोदी साहेबांचं काम आपण बघितलंय। सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी छोट्यातल्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिले। शौचालयासारखा विषय असेल, घरात पिण्याचं पाणी नळाला उपलब्ध व्हावं यासाठी देशभर राबवलेली योजना असेल, मोफत धान्याची योजना असेल, कोविडच्या काळामध्ये आपल्याला मोफत दिलेली लस असेल, जात किंवा धर्माचा कुठे विचार झाला का? प्रचंड प्रमाणामध्ये योजना आहेत। शेतकऱ्यासाठी योजना आहेत, युवकासाठी योजना आहेत, महिलांसाठी योजना आहेत, वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गातल्या लोकांसाठी योजना आहेत आणि आता पैसे थेट खात्यावरती येत आहेत। परवा मोदी साहेबांचं भाषण ऐकायला किती जण आले होते? गावातून 30 गाड्या होत्या, जास्त असतील, 40 असतील। त्या सभेला 70,000 पेक्षा जास्त लोक आले होते। तुम्ही बघितलं असेल किती प्रचंड उत्साह होता। कशामुळे उत्साह होता? कारण लोकांना मोदी साहेबांकडनं प्रचंड अपेक्षा आहेत। 10 वर्षातलं कामकाज मोदी साहेब स्वतः म्हटले की हे ट्रेलर होतं, आता पिक्चर बाकी आहे म्हटले। पुढचे 5 वर्ष आणि त्याच्या पुढे आपल्याला विकसित भारत जो आहे तो निर्माण करायचा आहे। प्रचंड प्रमाणामध्ये जो निधी आपल्याला उपलब्ध होतोय, देशाला उपलब्ध होतोय, तो खेचून आपल्याला